नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज 26 जून रोजी समतावादी लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे। आज लातूर शहरातील राजर्षी शाहू चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी करण्यात आली। हजारो शाहू महाराजांच्या अनुयायांनी शाहू महाराजांना अभिवादन केले। या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातील भागातून रॅली काढण्यात आली आणि शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं। या संदर्भातली एक बातमी आपण पाहूयात। छत्रपती शाहू महाराजांचा जय हो। छत्रपती शाहू महाराजांचा जय हो। लातूरात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना विविध मान्यवरांचे अभिवादन। सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज 26 जून रोजी लातूर येथील राजर्षी शाहू महाराज चौकातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हजारो नागरिकांनी रॅलीद्वारे अभिवादन केले। यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले। शाहू महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिवादनात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। त्या आज राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती संबंध देशभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। लातूर या ठिकाणी फुले आंबेडकर शाहू मंचच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते शाहू महाराजांच्यापर्यंत फुले आंबेडकर शाहू मंचच्या वतीने एक भव्य अशा प्रकारची रॅली काढून महापुरुषांच्या पुतळ्यांना, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। आज राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या, मानवतेच्या, आरक्षणाची, विचाराची अतिशय गरज आहे आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकासाठी देखील राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराची गरज आहे। खरं तर राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना केवळ फोटोला हार घालायचा, अभिवादन करायचं इतकंच महत्त्वाचं नाही। शाहू महाराजांचं कार्य जे तळागाळातील व्यक्तींसाठी, शेतकरी कुटुंबांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्या कुटुंबासाठी, उपेक्षित, दलित, पीडित लोकांसाठी किती महत्त्वाचं होतं हे समाजापर्यंत पोहोचवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न घेता, संबंध सप्ताहच न करता वर्षभर अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन शाहू महाराजांच्या विचाराचं जागरण समाजामध्ये करण्याची आवश्यकता आहे। छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे। हा उत्साह सगळ्या देशभर, राज्यभर अतिशय उत्साहाने या ठिकाणी जयंती उत्सव साजरा होतो आहे। या छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आरक्षणाचं धोरण अवलंबून त्या देशातल्या सर्वसामान्य गरीब जनतेला शिक्षणापासून शिक्षण त्यांना मिळावं, शिक्षणाचा हक्क त्यांना मिळावा आणि जे पालक शिक्षणात शाळेत पाठवत नाहीत अशा मुलांना 1 रुपया दंड लावून शाळेत मुलांना घालण्याविषयी, शाळेत पाठवण्याविषयी पालकांना अशा पद्धतीनं सक्ती त्यांनी केली आणि म्हणून ते आरक्षणाचे जनक म्हणून त्या ठिकाणी आपण अभिमानानं राजर्षी त्या ठिकाणी शाहू महाराजांना मानत असतो। आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या वतीनं त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना अभिवादन करतो। मी ॲडव्होकेट राजेंद्र लातूरकर, लातूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये मागील एका दशकापासून कार्यरत आहे। आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे आणि शाहू महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर शाहू चौकामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतीसाठी जसं पाणी आवश्यक आहे तसं माणसाला जगण्यासाठी अन्न आणि रक्ताची आवश्यकता आहे। ही गोष्ट जाणून बहुजन समाज पक्षाच्या लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे सदस्य ॲडव्होकेट सचिन कांबळे यांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी
रक्तदान केलेलं आहे ही अत्यंत स्पृहणीय अशी घटना आहे. शाहू महाराज हे भारतातील एक अग्रगण्य राजे राहिलेले आहेत. शाहू महाराजांशिवाय अन्य कुठल्याही राजाला राजर्षी हे बिरुद लागलेलं नाही. शाहू महाराजांचं कार्य हे दैदिप्यमान आहे आणि खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागतं की या अवकाशामध्ये जब तक सूरज चांद रहेगा तब तक शाहू महाराज का कार्य और नाम रहेगा, शाहू महाराज का नाम रहेगा. एवढं या शब्दामध्ये आज मी शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. मी व्यंकट पांडुरंग बर्गे, बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी प्रदेश सचिव आहे व माझ्यासोबत बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिलजी कांबळे व आता असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष सिद्धार्थजी सूर्यवंशी हे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. बहुजन समाज पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये घेतो आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. राजर्षी शाहू महाराजच्या जयंतीच्या निमित्ताने BSP पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेत आहे. शाहू महाराज म्हणजे एक फार मोठी व्यक्ती, फार मोठा महापुरुष होऊन गेलेले आहेत. शाहू महाराजाने या भारतामध्ये वंचिताला, दिनदुबळ्यांना, दलितांना उभं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यांचा वाटा जाती जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी, जातीच्या टक्केवारीच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीने शाहू महाराजांनी काम केलेलं आहे. म्हणून समाजाचे उद्धारक आणि भारतामध्ये राजसत्तेच्या द्वारे पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांची ही 150वी जयंती आहे. त्यानिमित्तानं मी शाहू महाराजांना भावपूर्ण आदरांजली इथं अर्पण करतो आणि या जयंतीच्या निमित्तानं बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आमचे सिद्धार्थ सूर्यवंशी, बाकीचे पदाधिकारी वगैरे जे आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करावं लागेल की आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बसपाच्या वतीनं रक्तदानाचा हा संकल्प आणि उपक्रम तुम्ही राबवलेला आहे. त्याबद्दल खरंच तुम्ही सगळेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अभिनंदनास पात्र आहेत. शाहू महाराजांनी दुबळ्यांना प्रबळ करण्याचा प्रयत्न केला, आरक्षण दिलं आणि त्याच अनुषंगानं इथल्या मरणासन अवस्थेमध्ये असलेल्या रुग्णाला रक्ताचा पुरवठा व्हावा, रक्तदान व्हावं म्हणून आपण जे रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं तुम्ही अनेकांना जीवनदान देणार आहात. रक्तदान हे फक्त रक्त देण्यापुरतं मर्यादित नाही तर एखाद्याला जीवनदान देण्याचा हा उपक्रम आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. सर्वांना छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि बहनकुमारी मायावतीजीने जे उत्तर प्रदेशमध्ये सरकार आल्याच्यानंतर शाहू महाराजाला ज्या पद्धतीनं तिथं न्याय देण्याचं काम केलं, तिथल्या जिल्ह्याला नाव देण्याचं काम केलं, तिथं छत्रपती शाहू महाराजाच्या नावानं विद्यापीठ स्थापन करण्यात आले. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पण बहुजन समाज पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही पण या ठिकाणी सरकार स्थापन करू आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजाला अभिवादन म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजाचा जो जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, या जिल्ह्याला शाहू महाराज नावाचं देण्यात यावं असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत. शिक्षणासाठी सक्तीचा कायदा केला. त्यांच्या काळामध्ये जे पालक आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना शाळेत पाठवत नाहीत अशा पालकांना त्यावेळी 1 रुपयाचा दंड लावण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. सक्तीचं शिक्षण आणि सक्तीचं आरक्षण त्यांच्या राजवटीमध्ये झालेलं आहे.